टनलमध्ये एंटर करतोय. हा आहे वन वे टनल. वन वे टनलमध्ये ड्रायव्हिंग करताना काय काळजी घेणार? पहिली गोष्ट ब्लॅक गॉगल काढून ठेवणार. ओके, स्पीड लिमिट कंट्रोलमध्ये राहणार, स्लो राहणार, ब्रेकवर पाय अलगद राहणार आत जाताना, कारण पुढे लेबर असतात, बॅरिकेड, काम चालू असतं, डांबरीकरण असतं, म्हणून कधीही कोणताही टनल एंट्री एक्झिट विदाऊट रेस. आलं लक्षात माझं म्हणणं? आणि वन वे टनलमध्ये ड्रायव्हिंग करताना तुम्ही थर्ड गिअरचा वापर अवश्य करू शकता, बट सेकंड गिअरचा वापर हा तुम्हाला टू वे टनलमध्ये करायचा आहे. आलं लक्षात शुभम? येस. का बाबा? त्याचं कारण टू वे टनलमध्ये समोरनं येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या असतात, त्यांच्या गाड्यांची लाईट अंगावर चमकते, डोळ्यावर, मग तुम्ही इकडं तिकडं जाऊ शकता, म्हणून तिथं सेकंड गिअर सांगितला. वन वे टनलमध्ये फक्त जाणाऱ्या गाड्या आहेत आणि सुसाट वेगात असतात, त्यामुळे तुम्हाला कोणी डिस्टर्ब नाही करणार समोरनं, म्हणून वन वे टनलमध्ये तुम्ही तिसरा काय चौथा सुद्धा गिअर अप्लाय करू शकता. बट वन वे टनल डेंजरस असतो, कारण मागणं येणाऱ्या गाड्या तुफानी स्पीडने असतात आणि त्यात तुम्हाला लेन मेंटेन करायची, झिगझॅग ड्रायव्हिंग करायचं नाहीये. येते का लक्षात? 5-10 सेकंदाला एक नजर आरशात मारायचे. ओके, कारण तुफानी स्पीड असतो, म्हणून वन वे टनलमध्ये तुम्ही थर्ड किंवा फोर्थ अप्लाय करू शकता. हेडलाईट ऑन करायची, सगळ्यात महत्वाचं. पार्किंग लाईट ऑन नाही करायची. ओके, हे बटन ट्रँगल जे चारी बल्ब ब्लिंक होतात हे नाही लावायचं. हे हजार्ड लाईट हे एमर्जन्सीमध्ये लावलं जातं. ऍक्सिडेंट झाला, गाडी बंद पडली, क्लच प्लेट गेल्या घाटात, ओके, मग मेन इंडिकेटरवालं बटन 2 वेळा गोल फिरवलं की हेडलाईट ऑन होते. ओके, येस. आता हा पण टनल एक्झिट होतोय विदाऊट रेस. बाहेर लेबर असतात, बॅरिकेड, काम चालू असतं, एनी प्रॉब्लेम्स. ओके, येस. आता इथनं हळू चाल. रंबल स्ट्रीप, हायवे प्लस टनल ड्रायव्हिंग कशा प्रकारे करायची मार्गदर्शन करतोय. हा हायवे इतका बेकार आहे की याला मी यमदेवाचं राज्य घोषित केलंय. जर महिन्याला इथे एक ऍक्सिडेंट असतो. ओके, म्हणून हा हायवे इतका लाली लिस्टिप लावून सजवलेला आहे. म्हणजे काय? हे जेब्रा लाईन, रंबल स्ट्रीप, कॅमेरे, ओके, स्पीड लिमिट साईन बोर्ड, असे बरेचसे याला इथं रोडवर मेकअप केलेले आहे असं समजूया. आलं लक्षात? म्हणून इथं तुम्हाला नियमाचं काटेकोरपणे पालन करायचंय. सीट बेल्ट लावायचे, झिगझॅग करायचं नाही, आणि सर्वात महत्वाचं स्पीड 60च्या आत ठेवायचे. राहू दे, थर्ड चालतो आरामात. ओके, वरती कॅमेरे लावलेले आहेत, मानापानासहित सेल्फी निघाल. आलं लक्षात? त्यामुळं हायवे ड्रायव्हिंग करताना एका चुकीला माफी नाही. बघा पहिला बोर्ड, पुढे तीव्र उतार आहे, सुरक्षेसाठी गाडी बंद किंवा न्यूट्रल करू नका, पेट्रोल सेव्हिंगसाठी. आलं लक्षात? येस. चलो द्या रे द्या. मिडल लेन कंटिन्यू ड्राईव्ह आमदार. येस. राईटची स्पीड लेन ओव्हरटेक करणारे, लेफ्टची सर्व्हिस लेन निवांत जायचं, 0 ते 40-50 आणि 50 ते 60-70 मिडल आणि 70+ पलीकडे जायचं. आलं लक्षात? स्पीड लिमिट कशा प्रकारे कोणत्या लेनला फॉलो करायचं याविषयी मार्गदर्शन करतोय. महत्वाचं वन वे टनलमध्ये कशी ड्रायव्हिंग करायची याविषयी हा व्हिडिओ आहे. लक्षात ठेवा लर्निंग मित्रांनो. चला आमदार, हळूहळू जाऊ द्या. उतार आहे ना, उतारावर क्लच दाबून धरायचं नाही, गाडी फ्री होऊन जोरात पळते. आलं लक्षात तुमच्या? येस. जाऊ द्या हळूहळू. रेस कंटिन्यू. ओव्हरटेक मारून घ्या साहेबांना. चलते रहो आपके हिसाब से. आता समांतर ड्रायव्हिंग करायचं नाही. आता ती क्विड आणि आपण दोघं समांतर होतो. समांतर कधीच करायचं नाही. 100 मीटर पुढे डिस्टन्स मागे ठेवून असं ड्रायव्हिंग करायची. आलं लक्षात शुभम? येस. चलते रेस. कचकन ब्रेक दाबायचं नाही, नाहीतर मागणं गाड्या धडाधड ठोकल्या जातात. पांढरी पट्टी क्रॉस करायची नाही. मी बारकाईनं बारीक सारीक गोष्टी सांगतोय. रंबल स्ट्रीपवर स्टेअरिंग गच पकडायचं 9-3 मध्ये. व्हायब्रेशन होतं आणि गाडी इकडं तिकडं सटकून जाऊ शकते. हा, टायर फुटू शकतात वीक असेल तर, म्हणून गाडीचा ताबा सुटता कामा नये. त्यासाठी 9-3 बेस्ट ट्रिक स्टेअरिंग पकडण्याची. ओके, कारण हे पॉवर स्टेअरिंग आहे. हेडलाईट बंद कर शुभम. इंडिकेटर बटन 2 वेळा गोल फिरवा. लेफ्ट इंडिकेटर लाव. लेफ्टचा आरसा बघ, सरक मायनस, कारण मागं ट्रक वेटिंगला आहे. ट्रक तुला डोळा मारतोय, लाईट मारतोय, आरशात बघ. तो म्हणतोय की दादा सरक, मला जाऊ दे. येस. त्यांच्या त्या हक्काची लेन सोडली. ते केंद्रीय मंत्रिमंडळातली माणसं आहेत, मोठी माणसं आहेत. आपण सर्व्हिस लेननं जाऊ निवांत. स्टेट गव्हर्नमेंट, लोकल प्रशासन किंवा चलते रहो आपके हिसाब से. नमस्कार दादा, मी आहे गॉगलवाला बाबा. राडा. तुम्हालाही गाडी शिकायची, कॉल करा. सिंहगड रोड, धायरीगाव, पुणे. पेजला नवीन असाल तर फॉलो करा. इन्स्टा, यूट्यूब आणि फेसबुकला नक्की व्हिजिट करायचे. 3-4 हजार+ व्हिडिओ बनवलेत मी. रेज द्या आमदार या गोष्टीवर. येस. हे बघ, अपघाती क्षेत्र, साईन बोर्डकडे लक्ष द्यायचं. प्रत्येक साईन बोर्ड महत्वाचं आहे. उतार आहे ना इथं, आणि हा ऍक्सिडेंट झोन आहे हा सगळा. ओके, चलो द्या रेस. कशा प्रकारे समजलं वन वे टनलमध्ये ड्रायव्हिंग कशी करायची? येस. पुन्हा रिपीट करतो. हेडलाईट ऑन करायची,
ओव्हर स्पीडिंग करायचं नाही. तिसरा किंवा चौथा गिअर, तिसरा गिअर तरी ठेवून ड्रायव्हिंग करायचे पहिले 2 अनुभव. ओके, 40-50 वेग ठेवायचा. 2 वे टनलमध्ये असेल तर सेकंड गिअर ठेवायचा, 30-40 स्पीड लिमिट ठेवायचं त्याच्या आतमध्येच. आलं लक्षात? येस, थांबायचं नाही, ब्रेक घ्यायचं नाही टनलमध्ये, शांत डोक्याने गाडी चालवायची. ओके, येस.